नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, कालपासून जे आहे BMCची ऑनलाईन पद्धतीनं अर्ज प्रक्रिया मित्रांनो सुरू झालेली आहे, जी की मित्रांनो कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाकरिता। तर मित्रांनो, कालपासून अनेक साऱ्या जे काही शैक्षणिक अर्हतेबद्दलचे कमेंट्स होते विद्यार्थी करत होते आणि जाहिरातीमध्ये देखील मित्रांनो जाचक प्रमाणाची जी की अट त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहे, जे की 10वी व तसंच पदवी जे की तुमच्या पहिल्या प्रयत्नामध्ये जे उमेदवार उत्तीर्ण असतील त्यांना जे आहे जे की या पदभरती करता पात्रता देण्यात आलेली आहे। ज्यांचं समजा बॅकलॉग राहिलेलं आहे किंवा ज्यांनी डिस्टिंक्शन्समधून ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, तर अशा उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही। या प्रकारची जाचक अट त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। तरी ही अट रद्द करण्यासाठी आपला वारंवार प्रयत्न सुरू आहे। तरी पण मित्रांनो, त्यांनी एक ॲप्लिकेशन दिलेला आहे, जो की फॉर्म भरतेवेळेस आपल्याला फिलअप करून त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे BMCचा जो आपण ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करतो त्यावेळेस मित्रांनो। तरी पण मित्रांनो, ही अट जी आहे रद्द होईपर्यंत जर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करत असाल आता तरी मित्रांनो, तरी तुम्हाला हा फॉर्म भरणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला जे काही तुमचं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज प्रक्रिया केलेली असेल ती मित्रांनो बाद करण्यात येणारी असेल। त्यामुळे हा फॉर्म भरणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर फॉर्म कोणता आहे, कशा प्रकारे भरायचा आहे ते आपण संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, BMCचे ऑनलाईन पद्धतीनं लेक्चर जे आहे मित्रांनो ते आपले ऑलरेडी सुरू झालेले आहे। जर तुम्ही ते जॉईन केलं नसाल व त्यासोबतच मित्रांनो टेस्ट सिरीज प्लस ई बुक देखील मित्रांनो आता ऑलरेडी रेडी झालेला आहे, ज्यामध्ये आपण BMCचा संपूर्ण काही मित्रांनो सिलेबस कव्हर केलेला आहे। जर तुम्हाला तो मिळवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्रेडची लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून टेस्ट सिरीज प्लस मित्रांनो ई बुक घेऊ शकता व उत्तम तयारीला मित्रांनो आज या क्षणापासून लागू शकता। तर मित्रांनो, फॉर्म जो आहे कुछ या प्रकारचा आहे मित्रांनो, यामध्ये संपूर्ण काही माहिती नमूद करण्यात आलेली आहे, की जे की सर्टिफिकेट आहे मित्रांनो, जो की तुम्हाला BMCचा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करते वेळेस त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे। तर हे सर्टिफिकेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील मिळणार असेल व तसंच मित्रांनो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील मित्रांनो याची डायरेक्ट डाउनलोड लिंक पिन करून ठेवलेली असेल, तुम्ही तिथून देखील डायरेक्टली हा फॉर्म्स जे की डाउनलोड करू शकता। आता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला याचा प्रिंटआउट काढून घ्यायचा आहे। प्रिंटआउट काढून घेतल्यानंतर काय माहिती यामध्ये फिलअप करायची ती आता आपण समजून घेऊ। तर यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की सर्टिफिकेट या ठिकाणी दिलेलं आहे, दिस इज टू सर्टिफाय दॅट श्रीमती कुमारी। तर जे काय असेल तुमचं नाव या ठिकाणी संपूर्ण काय फिलअप करून घ्यायचं आहे, इज अ बोनाफाईड स्टुडंट ऑफ डॅश। तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही जिथून तुमचं शिक्षण पासआउट झालेलं असेल, पदवी असेल किंवा तुमचं SSC बेसिकवर तुम्ही फॉर्म फिलअप्स करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला पदवीच दिलेलं आहे। तर पदवीधर पद्धतीनंच तर तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचं ज्या कॉलेजमधून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला त्या कॉलेजचं नाव इथं फिलअप करायचं आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे की या ठिकाणी कॉलेजला आपण टिक मार्क करू, शी इज कंटिन्यूज हर स्टडीज इन द कॉलेज इन्स्टिट्यूशन विथ इफेक्ट फ्रॉम। तर या ठिकाणी ज्या वर्षापासून तुम्ही त्या कॉलेजमध्ये तुमचं शिक्षण कंप्लीट झालेलं आहे तो वर्ष तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे। त्यानंतर म्हटलं आहे की ही ॲब्लिक she has appeared for the dash examination and passed the examination by securing dash percentage of marks in the first attempt। जे की आपल्याला आपली अट जी आहे शैक्षणिक अर्हतेमध्ये ठेवण्यात आलेली की जे उमेदवार अर्ज करत आहे तो त्याच्या पदवी वर्षामध्ये प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण झालेला असेल असंच उमेदवार त्या ठिकाणी जे की अर्ज करू शकतात असं त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। तर या ठिकाणी देखील सेम त्याच प्रकारचा पॅटर्न ठेवण्यात आलेला आहे की जे काही तुमचं एक्झामिनेशन वर्ष आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मिळालेली जी पर्सेंटेज आहे ती या ठिकाणी दोन्ही मेन्शन करायचं आहे। आणि त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की हो, तुमच्या कॉलेजमधून हा उमेदवार किंवा हा विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टमधूनच क्लिअर केलेला आहे का, तर असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे की ड्युरिंग द कोर्स ऑफ हिज हर असोसिएशन विथ अस हिज हर बिहेवियर अँड कंडक्ट वॉज अ सॅटिस्फॅक्टरी। त्यानंतर म्हटलेलं आहे सिग्नेचर अँड सील ऑफ प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज अँड इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे की या ठिकाणी कॉलेजचा जो आहे स्टंप आणि शिक्का या ठिकाणी प्रिन्सिपलचा घ्यायचा आहे। कॉलेजचा स्टॅम्प्स आणि प्रिन्सिपलचे सिग्नेचर करून तुम्हाला ज्या कॉलेजमधून तुम्ही पासआउट झाला असाल, जिथून तुमची पदवी उत्तीर्ण झाला असाल, ज्या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला हे घेऊन यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी डेट व प्लेस देखील मेन्शन करून तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला स्कॅन करून BMCच्या ऑनलाईन अर्ज करते वेळेस ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला अपलोड करायचा आहे। तर हे सर्टिफिकेट आहे, खूप महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे, यावरच आधारित तुम्हाला तुमचा फॉर्म जो की ग्राह्य धरला जाणारा आहे। तरी पण मित्रांनो, आपण वारंवार प्रयत्न करत आहोत, जे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहेत की सर माझा 1 वर्षाचा बॅकलॉग आहे किंवा मी गॅप करून एक्झाम दिलेली आहे किंवा माझ्या एक्झाम्समध्ये एवढा वर्षाचा गॅप आहे, तर मी या
पदवीसाठी उत्तीर्ण असेल का, परीक्षेसाठी उत्तीर्ण होऊ शकतो किंवा पात्र ठरू शकतो का, या प्रकारचे अनेक प्रश्न आहेत. तर मित्रांनो या सर्व प्रश्नांसाठी आपण ट्विटरवर ऑलरेडी सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो ही जाचक अट रद्द करावी फर्स्ट अटेम्प्टची आणि प्रत्येक उमेदवार या पदवीसाठी पात्र ठरावा यासाठी आपले वारंवार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या लढ्यामध्ये तुम्ही देखील मित्रांनो सामील व्हा. जेव्हा कधी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ट्विटला रिट्विट करण्याची तुम्हाला विनंती केली जाईल तेव्हा प्लीज तुम्ही पण रिट्विट करत चला, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये खूप फायदा होईल आणि तुमच्या पदभरतीमध्ये येणाऱ्या पदभरतीमध्ये किंवा कोणत्याही पदभरतीमध्ये तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे, जे की तुमच्या फर्स्ट अटेम्प्ट क्लिअरिफायसाठी आहे. त्यामुळे तुम्हाला हे सर्टिफिकेट डाउनलोड करायचं असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी हा आपण जे काही सर्टिफिकेटचा नमुना आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. तर सर्टिफिकेट कोणत्या पद्धतीने भरायचं मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. संपूर्ण माहिती फिलअप करून या ठिकाणी तुम्हाला प्रिन्सिपलचं सिग्नेचर व स्टॅम्प घेऊन तुम्हाला डेट प्लेस मेन्शन करून तुम्हाला हा डायरेक्टली सर्टिफिकेट फॉर्म अप्लाय करते वेळेस ऑनलाईन पद्धतीनं अपलोड करायचा आहे. फक्त हीच होती मित्रांनो माहिती जी की याद्वारे देण्यात आलेली आहे. आणि जर तुम्ही BMCच्या ऑलरेडीचा अभ्यास सुरू केला असेल तर आपले मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज देखील पाहत चला, जी की रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड केली जात आहे, ज्यामध्ये आपण PY देखील ॲनालिसिस करत आहोत. आणि मित्रांनो TCS पॅटर्न आधारित तुम्हाला जर एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट प्लस नोट्स किंवा ईबुक हवे असतील तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या, ज्याद्वारे आपण संपूर्ण काही अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. तर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही. A to Z अभ्यासक्रम तुमचा त्याद्वारे कव्हर होणारा असेल. आणि मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह अपडेटसाठी. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.